नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण 4 ते 5 जणांसाठी अचूक प्रमाणात तांदळाची मलाईदार खीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. बऱ्याच वेळी तांदळाची खीर करताना एकतर खीर अगदीच पातळ होते किंवा खूप अशी घट्टसर तयार होते. आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे, ज्यामुळे तुमची खीर अगदी मलाईदार आणि रुचकर तयार होतील. त्याचसोबत अगदी कमीत कमी साहित्यात आणि अजिबात कुठलाही पसारा न करता आपण झटपट अशी खीर तयार करणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी तांदूळ घेतलेला आहे. या ठिकाणी मी तुकडा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. शक्यतो खीर बनवताना ज्या तांदळांना वास असतो म्हणजे की सुवासिक तांदळाचा वापर करायचा, म्हणजे त्या तांदळाची खीर चवीला खूप छान लागते. तुम्ही या ठिकाणी बासमती तांदूळ वापरू शकता किंवा कोलम किंवा आंबेमोहर. इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. शक्यतो ज्या तांदळांना वास असतो तो तांदूळ वापरायचा आहे. आता आपण तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. बघा, मी तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे. आता आपण पाणी घालून तांदूळ साधारण 10-15 मिनटं भिजायला ठेवून द्यायचं आहे. नसेल भिजवायचं तर डायरेक्ट धुवून मिक्सरला देखील तुम्ही बारीक करून घेऊ शकता. आता बघा, इथे मी तांदूळ 10-15 मिनटं भिजवून घेतलेला आहे. अर्धा तास भिजवला तांदूळ तरीही काही हरकत नाही. आता भिजवून घेतलेला तांदूळ पाणी नितळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या मी छोट्या भांड्यात घालून घेतलेलं आहे. आता हे अगदी 1 मिनटं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जास्तीचं बारीक करून घ्यायचं नाही. फक्त 1-2 मिनटं, 1-2 मिनटं पण नाही, फक्त अर्धा मिनटं फिरून घ्यायचं आहे. आता इथे मी 5 जणांसाठी खीर बनवणार आहे. त्याच्यासाठी बघा, मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. शक्यतो खीर बनवण्यासाठी फुल फॅट दूधचाच वापर करा आणि इथे म्हशीचा दूधच वापरा, म्हणजे खीर छान दाटसर आणि चवीला रुचकर लागते. असं काही नाही की आपण म्हशीचं दूध वापरू शकतो. फक्त म्हशीचं दूध वापरल्याने खीर छान क्रीमी तयार होते. या ठिकाणी तुम्ही गाईचं दूध देखील वापरू शकता. आता आपण हे दूध अगदी मंद आचेवर साधारण 1 उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. म्हणजे साधारण 7-8 मिनटं आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे दुधावरती चांगली साय आली ना तर आपला दूध समजायचं की चांगलं उकळलेलं आहे. दूध अगदी मंद आचेवरच उकळायचं, अजिबात मोठा वगैरे करायचा नाही. आता आपला दूध चांगलं उकळलेलं आहे. आता आपण हे तयार करून घेतलेली पेस्ट घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून घालायचं आहे. एकाच वेळी घातलं ना तर त्याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू करून तांदूळ घालायचं आहे. आता आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर बघा, थोडंसं आपलं हे घट्ट झालेलं आहे आणि हे तांदूळ आहे कढईच्या तळाला जाऊन चिटकू शकतो. त्याच्यामुळे सारखं चम्मचच्या मदतीने हलवत मिक्स करत राहायचं आहे. आणि बघा, थोड्या वेळातच आपली खीर थोडीशी घट्टसर झालेली आहे आणि चम्मचच्या मदतीने बघा, मी सारखं हलवत आपण खीर चांगली मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. आपली खीर शिजलेली आहे, तांदूळसुद्धा चांगला शिजलेला आहे. आता याच्यात मी अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घातलेली आहे. साखर तुम्हाला खीर कितपत गोड आवडतं त्याच्यानुसार घालून घेऊ शकता, पण एवढी गोडी परफेक्ट आहे. आणि तुम्हाला जर जास्तच गोड खायला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता हे साखर घातल्यानंतर आपण थोडे ड्रायफ्रूट घालून घेऊया. ते मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले आहे. 2-3 इलायची अख्खी घातलेली आहे आणि 2 चम्मच चारोळी घातलेली आहे. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी कच्चीच ड्रायफ्रूट वापरलेली आहे, पण तुम्ही तुपात परतून घेऊन देखील घालू शकता. आता हे साखर घातल्यानंतर साधारण आपण अजून 5-6 मिनटं खीर शिजवून घ्यायची आहे. ज्यावेळी आपण तांदळाची खीर बनवतो ना त्यावेळी आपल्याला साखर सगळ्यात शेवटी घालून घ्यायचं आहे. म्हणजे साखर घालायची घाई करायची नाही. बघा, तांदूळ शिजल्यानंतर मी सगळ्यात शेवटी साखर घालून घेतलेली आहे आणि साखर घालून आपल्याला हे मंद आचेवर साधारण 5-6 मिनटं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे साखरेचा जो एक्स्ट्राचा पाणी असतो ना तो खिरीत एकसंध झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि बघा, आपली खीर अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता. इतपत आपल्याला खीर हवी आहे. याच्यापेक्षा जास्त पातळ पण करू नका
आणि याच्यापेक्षा घट्ट पण नाही. आता आपण लगेच खीर सर्व करायला घेऊया. इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी क्रीमी बासुंदीच्या टेक्स्चरची आपली खीर तयार झालेली आहे. तुम्ही ही खीर तयार करताना याच्यात ओल्या नारळाचा चव देखील घालून घेऊ शकता, म्हणजे चवीला अजून छान लागेल. आता इथे मी डेकोरेशनसाठी गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहे. तुम्ही सुकामेवा किंवा तुम्हाला जे काही केशर काही आवडतं ते घालून घेऊ शकता. आणि मस्त अशी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, किंवा नैवेद्यासाठी किंवा तुमच्या घरी छोटी मोठी पार्टी असेल तर ही खीर एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर या आषाढी एकादशीला तुम्ही विठू माऊलीच्या नैवेद्यासाठी ही खीर नक्की बनवून बघा. आणि आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.